नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. सकाळी सकाळी ब्लॉग सुरू केलेला आहे का तर ते पण तुम्हाला सांगते. आंटी येणार आहे, आंटी आलेली आहे ऍक्च्युली, लहान आंटी गीता आंटी ती आलेली आहे, तर त्यामुळे मला तिला घ्यायला जायचं आहे. तिने जेव्हा कॉल केला होता त्यावेळेला ती ओहो मधनं काढ नाही मध्येच यार ह्या लोकांनी काहीतरी ठेवून दिलं. ते जे स्लॅबच्या जाळ्या बनवतात ना ते ठेवून दिलं. त्यावरून मी गाडी नेली असती ना, गाडीचा टायर पंक्चर झाला असता. तर हो आंटी आलेली आहे. तर ती जेव्हा बडनेरावरून निघाली होती त्यावेळेला बघा आला तिचा कॉल. ज्या वेळेला बडनेरावरून आली होती त्यावेळेला तिने मला कॉल केला होता आणि बोलली की मी पोहोचतेस, तू तोपर्यंत पोहोच तिथे. हा कुठे पोहोचली का? अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आलीच मी थोड्या वेळात, बस निघालेली आहे घरून. ठीक आहे ठीक आहे चल मग थांब. टेंट लावायला सुद्धा विसरून गेले. बापरे गरमी गरमी किती होत आहे. चला एसी ऑन आहे. हो बरं वाटत आहे आता. पोचली म्हणते ती, तर आता तिला घ्यायला जाऊ. आणि हो कशासाठी येत आहे ती ते सुद्धा तुम्हाला सांगते. माझ्या एका आणखी मावस भावाचं लग्न आहे. जसं तुम्हाला सांगितलं होतं मी की शुभमचं लग्न आहे, तर त्या लग्नाला मला जायचं आहे म्हणून ती येत आहे. तर आलेली आहे सॉरी. तर आता तिला घेऊन येते. पैदल येऊन राहिली गेली कशी नाही ग अगं, निघालीच नव्हती मी वाईसवर करायला लागली, एडिट करायला लागली व्हिडिओ. चल या या. अरे बापरे मॅच आजही मॅचिंग आजपासून सुरू झालं मॅचिंग. मी कुठे समोर माया पण सोबत बोलतो चलेगा, तुम्ही तिघे मागे बसायचं. हा ना त्याच्या जाळ्या बनवणं नसतं सुरू का, त्याच्यावरून जर माझी गाडी गेली असती ना पंक्चर झाली असती. तर मग हे माहीला उतरवलं, ते काढायला लावलं आणि हा त्यात वेळ गेला. त्यांना म्हटलं टू व्हीलर ना माणूस कसंही कुठूनही काढतो, आणि काढणं खूप हे जातं. तोपर्यंत तर पोहोचून गेली असते मी. चंदा काकू भी नाटके चल रहे. हा ना, त्यात चंदा काकूची नाटकं सुरू होते. मी म्हटलं चहा बघा, चहा ठेवलेला आहे. नाही मला लवकर जायचंय म्हणे. मी म्हटलं बरं ठीक आहे. आज चंदा काकू के नाही 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 त्या करतात तशा त्यात. तो पिक्चर नाही काढला का? तू कोणता आहे तो कामाला बाईवरचा? नाच ग घुमा. तू पाहिला का तो पिक्चर? नाही मी नाही बघितला. तो पिक्चर पाय मग समज तुला बाईचा कामवाली बाई काय असते, कसं. नाही बाई मला महत्व समजते. मी डिप्रेशन मध्ये जाईन म्हणते तर मला आता कामवाली नाही भेटली तर. नाही मला माहित आहे. मला ज्यावेळेस आणि हो असं होते ज्या वेळेला मी बिमार असते ना त्याच वेळेला माझ्या सुट्या घेतात. अरे बापरे बीमार होती कधी मेहमान आते तब. हा जेव्हा कोणी पाहुणे आलेले असतात त्याच वेळेला सुट्या असतात. बापरे मी तर टेन्शन मध्येच येऊन जाते. नाही नाही तसं नाही, काहीतरी निघूनच जाते. म्हणजे तुला स्वप्नात पण बाई दिसते. अरे बाई भेटली त्याला सांगते मलाही दिसली. ओपन कर झाली का ओपन? कुली वैसे भी दे दिया उसने ऐसी करके. अरे बापरे क्वांटिटी वाला कम करिए. क्वांटिटी देखो इतना सा बोला था तूने, इतना बड़ा. उली उली नहीं समझता इसको. उली उली समझने के लिए उली उली देते हैं वो.
बड़े नहीं देते हम अभी उली उली नहीं नहीं हम उसके नहीं, हम तो समृद्धि महामार्ग से नहीं हाँ, समृद्धि महामार्ग से जाएंगे बड़ा लेके आएंगे उली उली नहीं लेंगे उली लेंगे उली नहीं चाहिए तो पहले एक जगह पे मैं वही कर दूँ तो स्टैंड अप मेरे आम पर कैसे मिल देखो ऐसा लग रहा है तेरे नाम वाला सलमान खान जैसे। हाँ मिडल पार्टिशन करायला पाहिजे तिने, तर ते मिडल पार्टिशन नाही केल्यामुळे तिचं माझे मिडल मध्ये केलं तर असंच येतं माझी म्हणजे केस माझी अशाच पद्धतीची कट केली पण मी ते ठेवते म्हणजे मला मिडल आवडतच नाही ना तुला कसं चांगला वाटतो मला नाही नाही. ही आधी मला म्हणत होती चांगला नाही वाटत, पण एकदा सवय झाली ना त्याची तर ती बरोबर चांगलं वाटतं. तू करणं सुरू कर. पण आताची जी फॅशन आहे ना, सध्या जी फॅशन आहे सध्या चालू, ती फक्त मिडल पार्टिशनची आहे. कोणीच आता तुला दिसणार नाही. एक 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 हे येते फॅशन येत असतात एक एक टाइमला. नाही असं काहीच नाही होत. मी अशी साध्या वर्गात होती तेव्हापासून माझं ते करिश्मा कट होती तर ती हा. करिश्मा कट हो मग करिश्मा कट म्हणजे त्याला समोर काय म्हणत होते, फ्रंट वन साइड काय ते. हो मराठी मीडियम मध्येच गेला आमच्या मराठी मीडियम मध्ये कर्फ्यू चालायचं तरी का त्यामुळे इंग्लिश आमच्या 5व्या वर्गात आम्ही विषय नव्हता सुरू केला. कर्फ्यू हा विषय नव्हता आपल्याला नाही पण आमच्या वेळेला नव्हतंच ना कर्फ्यू, म्हणून मग जेवणात काय काय बनलेलं आहे ते दाखवते तुम्हाला. ही पत्त्यांची भाजी यांनी टिफिनवर नेली. जिरा राईस आहे, पनीर आहे आणि नंतर कढी बनलेली आहे मस्त पंजाबी कढी आणि मग पोळ्या आहेत. तर चला आता वाढून घेते. आम्ही तिकडे हॉलमध्ये जातो आता जेवण करायला. सगळेजण मस्त खाली बसून जेवण करू आणि कारण डायनिंग वरती इतके जण सोबत मावतील नाही. आणि इथे का बरं आम्ही इथे जेवण करत नाही, खूप एक दोन कॉमेंट पण आल्या होत्या की तुम्ही डायनिंगवर जेवण का नाही करत. इथे बसल्यानंतर ना एकतर असं वाटतं की एकदम असं काय म्हणतात त्याला, जागा कमी, त्यात अशा बसल्यानंतर व्यवस्थित वाटत नाही, असं फील येत नाही. म्हणून आम्ही समोर नेतो सगळं आणि समोरच जेवण करतो सारा फैला के. आणि पूर्ण असं मस्त आरामात आपल्या इंडियन स्टाईल मध्ये पायाची फोल्ड मारून. तसं मला ना पायाची फोल्ड मारून बसायची खूप जास्त सवय आहे. मी सोफ्यावर पण बसते ना, मस्त पायाची फोल्ड मारून आरामात बसते. पण आता चला घेते, आता सगळं तिकडे घेऊ आणि जेवायला बसू. पर डिसएडवांटेज है इसका, यहाँ पे लेके जाना पड़ता, वहां से वापस लाना एवढं पड़ता आहे की हे सगळं तिथे न्यावं लागते, सगळं तिकडून इकडे आणावं लागते. पण मजा येते तिकडे बसण्यात. जी खाली बसून जेवण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. उली उली हे घ्या, गेम आहे. ये ग्लास ये पता है कि ये स्पेशल पैक वाले ग्लास की वो सेट में क्या सॉर्ट में क्या उसके एक पैक बनाना पड़ता है उसमें ग्लास का. चला आता जेवण करून घेते आणि इथे जर ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.